नमस्कार, हॅलो, हाय. मी सचिन सुरेश किस्से बहादर मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. स्वरंग मराठी या वाहिनीमुळे आपण नाटकात घडलेले किस्से हे ज्या कलाकारांच्या बाबतीत घडले त्यांच्याच कडून ऐकतो आहोत आणि आपल्याला माहितीच आहे की या वेळेला आपला किस्से बहादर कोण आहे. हाय शशांक, पुन्हा एकदा तुझं मनापासून हाय. स्वागत. शशांक, तू मागच्या वेळेला एक किस्सा सांगायला सुरुवात करत होतास आणि मी तुला थांबवलं होतं. तर हो. तो किस्सा ऐक. सगळ्यांचीच उत्सुकता अजिबात ताणत नाही मी. तू प्लीज आम्हाला तो किस्सा सांग. वेल मागच्या एपिसोडमध्ये मी जे सांगितलं ना की लंडन आणि स्कॉटलंडचा दौरा होता. तर त्याच दौऱ्यात इतक्या गोष्टी घडल्यात. कारण त्याच्या आधी जसा तो दौरा आम्हाला मिळाला त्याच्या जस्ट आधी अमेरिकेला जे BMM असतं त्याच्यातही प्रयोग आम्हाला करायचा होता. तर त्या प्रयोगाला जाण्यापासून आमचे इतके किस्से घडलेत. आम्ही आय थिंक 9 परदेश दौरे केले नाटकाचे आणि प्रत्येक परदेश दौऱ्याला प्रवासात काही ना काहीतरी घडलेलं आहे. तर आम्ही जेव्हा अमेरिकेला चाललो होतो तेव्हा आय डोंट नो का पण फक्त लीनाताई आणि मंगेश दादा दोघांचेच अमेरिकेचे विजा आले नव्हते. बाकी सगळे आम्ही अमेरिकेतही पोहोचलो होतो. तर हे 2 दिवसांनी तिकडे आले आणि आम्ही आमच्या सगळ्यांचं टेन्शन असं टिपेला पोचलं होतं की प्रयोग बहुतेक होणार नाही अमेरिकेत येईपर्यंत. तर हा पहिला किस्सा. त्याच्यानंतर आम्ही अमेरिकेतनं लंडनला जाताना आम्ही अचानक तिकीट कन्फर्म होती, सगळं हातात होतं, तरी पण एक फ्लाईट आम्ही घेतलंच नाही. आम्ही का घेतलं नाही हे आज तागायत आम्हाला कळलेलं नाही. आम्ही एअरपोर्टवरती होतो आणि आम्ही त्या माणसाला रिक्वेस्ट करत होतो की फक्त आमचं जे सामान आहे ते डायरेक्टली आम्हाला लंडनला दे. कारण अमेरिकेतल्या एका शहरातनं दुसऱ्या शहरात जाऊन तिकडनं लंडनला असं कनेक्टिंग फ्लाईट असणार होतं. पण त्याला ते काही कनेक्टिंग लगेज त्याला ते करता येईना आणि या सगळ्या गोळ्यात त्याच्या चुकीमुळे फ्लाईट गेलं, ज्याचा भूर्दंड आम्हालाच भरायला लागला आणि आम्हाला आमच्या खिशातनं पैसे देऊन पुढचं तिकीट काढावं लागलं. त्यानंतर लंडनला पोहोचलो. लंडनहून स्कॉटलंडला जाताना आमचं पुन्हा फ्लाईट मिस झालं कारण नेमकं त्याच दिवशी लंडनच्या ट्यूबचा स्ट्राईक होता आणि ट्यूबच्या स्ट्राईकमुळे आम्ही एअरपोर्टलाच पोहोचू शकलो नाही. दुपारी 2चं फ्लाईट आणि आम्ही साधारण 2:20ला वगैरे एअरपोर्टला पोहोचलो आणि नेमकं त्या दिवशी गेट सुद्धा असं 175 नंबरचं गेट वगैरे होतं. त्यामुळे आम्ही धावतोय, नुसते धावतोय म्हणजे आमच्याकडचे अनेक जण आयुष्यात पहिल्यांदा एवढं धावले असतील एवढे आम्ही सगळे धावत धावत गेटपर्यंत पोहोचलो. मी त्याला त्याच्या पायाशी बसून रिक्वेस्ट करतोय की प्लीज गेट उघडा, आम्हाला आत जाऊ दे. तो म्हणाला अहो सर असं नाही हो, असं नाही होते बघा, हे तुमचं विमान उडा. ते गेलं. तर मी मागे वळून बघितलं तर मंगेश दादा, लीनाताई, अजून एक आमच्या बरोबर जो मॅनेजर म्हणून असायचा, तर तो असे सगळे पळत येताना दिसले. मी त्यांना असं लांबनं हात केला की थांबा थांबा थांबा. तर त्यांना वाटलं की बहुतेक आहे विमान म्हणून ते हळूहळू हळूहळू चालत चालत आले. मी त्यांना म्हटलं की नाही ते बघा आकाशात ते दिसतंय ना ते आपलं विमान. ते गेलं. तर लीनाताई तिथे भर एअरपोर्टवरती मंगेश कदम यांना असं ओरडली की मंगेश, घर तू चालव, मी नाटकासाठी असं पळत येणार नाही. हे एअरपोर्टवरती ओरडली. लंडन एअरपोर्टवरचा किस्सा आहे हा. आणि मग त्यानंतर आमचं फ्लाईट दुसऱ्या दिवशी सकाळी असणार होतं. तर ती रात्र आम्हाला कुठेतरी राहावं लागणार होतं. बरं, हातातले पैसे तसेही संपले होते कारण तिकीट आम्हीच काढली होती. आधीच्या प्रवासातच नुकसान झालं होतं. तर काय करायचं, फ्लाईट खूप महाग आहे. म्हणून आम्हाला असा एक एकाने पर्याय सांगितला की ट्रेननी जातो लंडनहून स्कॉटलंडला. आणि मग आम्ही लंडनच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. तर रात्री 2 वाजता आम्हाला तिकडनं बाहेर काढण्यात आलं कारण तिथे सांगितलं की 2 नंतर आम्ही कुणाला स्टेशनवरती बसू किंवा झोपू देत नाही. म्हणून लंडनच्या थंडीत आम्ही एका फाउंटनच्या खालती, जिथे वर असं पाणी मिणीचं पडतंय, त्या नग्न मूर्त्यांच्या मधनं पाणी पडतंय वगैरे, अशा मूर्तीच्या खाली आम्ही बसून आहोत. थंडीत कुडकुडतोय. एवढे कपडे कधी घेतले नव्हते थंडीचे कारण अमेरिकेत तेव्हा तसं काही फार थंडी नसेल वगैरे आम्हाला सांगितलं होतं. मग खूप घेतले नव्हते. बेसिक 1-2च जॅकेट्स होती. आणि बरं, आमच्या बरोबर एक साऊंड आणि लाईटचं दादा आहेत जे जगभर 50 वेळा फिरलेले आहेत. तर ते तसे युज टू होते या थंडीला बिंडीला. ते एकदम सुसाट फिरत होते इकडे तिकडे. आणि इंग्लिशचा ई पण येत नाही त्या दोघांना, पण ते ज्या माझात फिरत होते लंडन स्टेशनवरती ते आम्हाला बघून असं की हे रोजचे आहेत बहुतेक इथले. तर आम्ही ती रात्र तिथे काढली. आणि मग नंतर आम्हाला असं कळलं, पहाटे काहीतरी 5 वाजता आम्ही पुन्हा ट्रेनसाठी ज्या प्लॅटफॉर्मवरती जायला लागलो, 3-4 तास आम्ही बाहेर बसलो, तेव्हा आम्हाला असं कळलं की स्टेशनच्या आवारातच एक हीटर्स लावलेलं स्टारबक्स आहे, जिकडे लोकांना अशी बसायची सोय आहे. आम्ही मूर्खासारखे कुडकुडत बाहेर बसलो होतो. मग त्या माणसाला मला हे नाही सांगता आलं की तिकडे एक स्टारबक्स आहे, तिकडे हीटर्स लावलेले आहेत, तिकडे जाऊन बसा.
तर तो किस्सा मी विसरूच शकत नाही की आम्ही का मूर्खासारखे फिरत होतो सगळीकडे. आणि अनफॉर्च्युनेटली पण सगळीकडे कोणाशीही असं बोलायचंय जेव्हा इंग्लिशमध्ये जाऊन कुठेतरी वाद करायचं, सगळीकडे मला पुढे करायचे की हा जा तू बोल तू बोल, तू जरा बोलू शकशील यांच्याशी काहीतरी, त्यांचं इंग्लिश आम्हाला कळणार नाही. तर माझेही वांदे तेच व्हायचे की ते काय बोलतायत हे मला धड कळायचं नाही, मी काय बोलतोय त्यांना धड कळायचं नाही. हे तो होतच, सगळ्यांचं होतं, ते माझंही व्हायचं. हा. पण त्यातल्या त्यात मी जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलू शकायचो आणि काहीतरी पुढे घडायचं. सो आमचं एक ठरलेलं पालुपद होतं, ते म्हणजे ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड. हे एक वाक्य होतं जे आम्ही सगळीकडे वापरतो. वडापाववाल्याशी आता बोलताना आम्ही तिघं भेटलो ना, तर ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड, वी नीडेड 3 वडापाव वगैरे असं सुरू करतो. ते इतकं झालं होतं टीसीसी. ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड, वी मिस्ड वन फ्लाईट, अँड देन इथूनच वाक्य सुरू व्हायचं माझं कुठलंही, ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड. तर ते ऍक्च्युली व्हॉट हॅपन्ड आमचं एक पालुपद झालं होतं त्या सगळ्या प्रयोगांदरम्यान. तसे अनेक किस्से गोष्टच आहे. अडीचशेवा प्रयोग होता आणि अडीचशेवा प्रयोग शिवाजी मंदिरला प्रयोग होता आणि त्याला राजसाहेब ठाकरे आले होते. तर हा. राजसाहेब नाटकाच्या आधी अर्धा तास आले, नाटक पाहिलं, त्याच्यानंतर 2 तास बसले होते ते गप्पा मारत, धमाल हसले, गप्पा मारल्या. पण नाटकानंतर जेव्हा त्यांना स्टेजवरती बोलावलं बोलण्यासाठी, हा. अख्ख्या नाटकात कधीच लाईट गेले नाहीत बरं का. नाटक प्रयोग चालू असताना राजसाहेबांनी बोलायला सुरू केलं. त्यांनी पहिला 2 शब्द बोलले असतील आणि माईक हा. बंद झाला. तर तर त्यांचा जो काही प्रेझन्स ऑफ माइंड आहे कमाल. ते म्हणाले, अहो मी आता नाटकाविषयी बोलायला आलोय, आत्ता तरी माझं माईक चालू ठेवा. तर करेक्ट करेक्ट. अशी जी मोठी मंडळी येऊन गेली प्रयोगात, त्याच्यातला आणखी एक किस्सा आठवतो तो म्हणजे उद्धव साहेब आले होते एका प्रयोगाला. त्यांचं हा. पूर्ण फॅमिली होती आणि त्यातले जे टिपिकली नवरा बायकोचे सीन्स आहेत नाटकातले, ज्याच्यामध्ये बायकोच्या ज्या व्यथा आहेत, तो नवरा कधी समजूनच घेत नाही. जे अनफॉर्च्युनेटली घडतं अनेक घरांमध्ये, न सांगून घडतात त्या गोष्टी, पण होत असतात. तर ना हळूच असं आपण तिरकं जे खालती बघतो ना, पहिल्या 2-3 रंग आपल्याला दिसत असतात की काय माणसं करतायत, हा. काय रिॲक्ट होत आहेत. तर ना आम्ही त्यांच्या रिॲक्शन बघत होतो की ते कसे रिॲक्ट होत आहेत. ते दर असा एखादा सीन आला की नवऱ्याकडनं बायकोला कधी समजूनच घेतलेलं नाहीये किंवा हा. बायकोच्या इच्छा किंवा छोटी छोटी जी स्वप्न असतात ती पूर्णच होऊ शकलेली नाहीत बायकोची. तर असे हा. कुठलेही सीन आले नाटकामध्ये की ते पटकन बायकोकडे बघायचे बायको. आणि ती त्यांना असा एक वेगळाच लुक द्यायची किंवा असं काही झालं की त्या पटकन असं कोपरे त्यांना मारायच्या. हे त्यांचं होत होतं रे. त्यामुळे मला असं आलं की बाप रे, हे नाटक जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही केलं ना, कुठेही तरी मराठी माणसाच्या व्यथा, मराठी माणसाचे प्रॉब्लेम्स, मुलगा आणि आई वडिलांमधले प्रॉब्लेम्स हे तेच आहेत. बीट तो कितीही श्रीमंत, कितीही मोठा, कितीही साधा, कितीही मध्यमवर्गीय माणूस असो. तर हा. इतकं रिलेटेबल नाटक माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला मिळालं ना. सो मला असं वाटतं मी खरंच या बाबतीत नशीबवान आहे. पण कुसुम मनोहर लेले हे नाटक त्या मानाने एकदमच वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. त्याबद्दलचा तुझा अनुभव सांग. पण एक किस्सा कुसुमच्या बाबतीत घडला. मामांनी हा. सेट फार इंटरेस्टिंग डिझाईन केलाय. तो ना व्हील्स वरती केलाय, जे मामा बऱ्याचदा करतात. म्हणजे हा. या बाजूला एक घर असतं, व्हील्स अशी केली की दुसऱ्या बाजूला दुसरं घर असतं. सो सेटिंगवाल्यांचं काम खूप सोपं होतं. म्हणजे प्रेक्षकांसाठी म्हणून मी हे सांगतोय. तर हे असं करताना एक विवाह मंडळाचा सेट आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचं घर आहे. तर बरं. विवाह मंडळ बंद करून आमचं घर सेटिंगवाल्यांनी लावलं आणि त्या दिवशी नेमका एक वेगळा ग्रुप होता सेटिंगवाल्यांचा. तर वेल्क्रो वरती सगळा सेट ते लावतात. तर भिंती फक्त बंद करताना ते वेल्क्रो दाबून टाकलं की ती भिंत दुसरी ओपन होते आणि एक बंद होते. तर करेक्ट. त्या दिवशी हॉल मधलं दार, आमचं सपोज हे दार असेल, तर या दारातनं आत आल्यानंतर अशी एक प्लेन भिंत आहे ज्याच्यावरती खिडकी आहे. तर तिकडे विवाह मंडळाची एक फ्रेम आणि विवाह मंडळाचीच भिंत आणि तीही हिंजेस वरती अशी लटकतीये स्टेजवर, अशी एक राहिली होती. बरं ते बंद तरी कसं करू रे? मग एक घरातला माणूस हा. जाऊन एक भिंत बंद करतोय, हे किती विनोदी वाटेल. असं कसं होईल? मग तो प्रवेश आम्ही तसाच केला. एक भिंत अशी एक हिंजेस वरती लोंबकळते मध्येच. पण ते बिचारे काय करणार रे? ते ह्या प्रयोगात त्या प्रयोगात आपल्यापेक्षा 50 पट जास्त हो. काम करत असतात. त्यामुळे ते त्यांना वावरत. बोलण्यात काही दोष देण्यात काही अर्थ नसतो या लोकांना. शशांक, तू मागच्या म्हणजे स्टेजच्या मागे काय काय घडतं याबद्दल सांगितलंस, तर वाईल कन्क्लुडिंग मला ही गोष्ट सांगायला फारच आवडेल की नाटक संपल्यानंतर मेकअप रूम मध्ये काय घडतं. काही बढाया मारत नाहीये किंवा
त्याचं काहीही मी क्रेडिट घेत नाहीये. ते घडत गेलं रे. मला आजही ते सगळं स्वप्नासारखं वाटतं की हे खरंच घडलंय माझ्या आयुष्यात, की नाटकानंतर म्हणजे पुण्याचा प्रयोगही 9:30 पावणे 10ला सुरू होतो. 1 वगैरे वाजतो प्रयोग संपेपर्यंत, 12:30-1 होतात. आणि त्याच्यानंतरही लोक मेकअप रूम ते स्टेज पर्यंत एक मोठीच्या मोठी रांग असते आणि तुम्हाला भेटण्यासाठी ते रात्री 1 वाजता सुद्धा रांग लावून उभे राहतात. हे हे प्रेमा पलीकडे हे काहीतरी. आणि मला आवडतं लोकांना भेटायला आवडतं, मला ते फोटो काढत असतील तर ते काढायला आवडतात, सह्या मागत असतील तर त्या करायला आवडतात, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतात. मला आवडतं, मला मनापासून आवडतं आणि म्हणून मी थांबतो. आणि आय थिंक याच्याविषयी पेपरात आलं सुद्धा होतं, कारण जुन्या काळामध्ये नाटकाचा 3रा अंक हा फार वेगळा असायचा. पण गोष्ट तशी गमतीच्या बाबतीत 3रा अंक हा फार वेगळा आहे. तो म्हणजे श्रीच्या दर्शनासाठी असं काहीतरी पेपरमध्ये लिहून आलं असं मला आता आठवतंय. तर श्रीच्या दर्शनासाठी अख्खी रांग लागलेली असते आणि मग मॅनेजर एकेका फॅमिलीला आत बोलावतो. मॅनेजर इतका एक्सपर्ट झाला होता, प्रत्येकाच्या त्याचे फोन त्याला कळायला लागले होते की हा कुठला तुमचा, अच्छा या कंपनीचा, मग याचं क्लिक इकडे असतं, या कुठला, अच्छा याचं क्लिक इकडे असतं. तो पटापट फोन घ्यायचा, फॅमिली उभा करायचा आणि तो क्लिक करून त्यांना द्यायचा. बरं, ह्याच्यात 3 मैत्रिणींचा ग्रुप झालाय गोष्टच्या निमित्तानं. एक मुलगी कल्याणची आहे, एक मुलगी मुलुंडची आहे आणि आय थिंक एक ठाण्यातली मुलगी आहे. ह्या 3 मुली रॅन्डम एके दिवशी ठाण्याच्या गडकरीच्या प्रयोगाला आल्या होत्या. शेजारी तिघी एकट्या एक तिकीट काढून बसल्या होत्या. त्यातनं त्यांची मैत्री झाली आणि यानंतर ग्रुपनी मिळून 25 प्रयोग पाहिलेले आहेत गोष्टचे. म्हणजे हे वेगळंच आहे, हे वेगळं आहे. ते रसायन जुळून आलं होतं आणि ते घडलं होतं. तसंच पुण्यामध्ये एक जितू भागवत नावाचाच एक मुलगा आहे, पुण्यातला मुलगा आहे तो, ज्याचं मेडिकल स्टोअर आहे. त्यांनी आय थिंक 450 पैकी एक साधारण 80 ते 100 प्रयोग पुण्यात केले असतील आम्ही, टोटल 450 पैकी. तर ते 100च्या 100 प्रयोग त्या मुलानं बघितलेले आहेत. आय एम नॉट किडिंग 100च्या 100 प्रयोग त्या मुलानं बघितलेले आहेत. म्हणजे त्याच्या घरात अनफॉर्च्युनेटली एके दिवशी त्याचा मामा गेला होता. तेही सगळं दुपारी करून तो संध्याकाळी रात्रीच्या प्रयोगाला, गोष्टीच्या प्रयोगाला हजर होता. आणि तो कधीच आतापर्यंत त्यानं फुकट तिकीट मागितलेलं नाही, कधीच नाही की मला एक फुकट तिकीट द्या, मी येतोय. नेव्हर. तो प्रेमापोटी यायचा आणि येताना आणखीन 4 माणसांना घेऊन यायचा तो. आम्ही त्याला अनेकदा विचारायचा प्रयत्न केला की अरे मित्रा, तू 100 वेळा नाटक बघितलंयस, तुला इतकं का आवडतं? तो म्हणतो मला आवडतं, मी रिलेट करतो हे नाटक आणि मला ह्याच्यात मी दिसतो, मला बघायचंय नाटक. आणि येताना प्रत्येकाला तो खाऊ घेऊन यायचा आणि तो प्रत्येकाची पिशवी केवळ 500 रुपयाची असेल. मग त्याच्यात बाकरवडी, फळं, बर्फ्या, चिवडे, चकल्या, सगळ्याची एक पिशवी, असं तिघांना 3 वेगळ्या पिशव्या घेऊन यायचा तो. मला, मंगेशदांना, लीनाताई. आणि प्रत्येक प्रयोगाला, आय एम नॉट किडिंग. पुण्यातलाच एक प्रयोग, मला आणखीन एक किस्सा आठवला. पुण्यातला एक प्रयोग जिथे आम्ही मुंबईतनं पुण्यात जायला निघालो, दुपार 12:30 प्रयोग होता. आम्ही सकाळी 6ला बस निघाली आणि घाटामध्ये खूप ट्रॅफिक होतं, बस अडकली. मी आणि लाईट मेकअप, मंगेशदा, लीनाताई आणि मी असे सगळे माझ्या गाडीमध्ये होतो. त्यामुळे माझी गाडी मी पोलिसांना दाखवलं, चेहरा दाखवला, त्यांनी मला पटकन एका रॉंग साईडनी गाडी काढायला लावली. लोणावळ्यातल्या जुन्या घाटातनं आम्ही गाडी काढून पुण्याला पोहोचलो, थिएटरला पोहोचलो. पण तरीही आमची गाडी अजून तिकडेच होती, जो आता अनफॉर्च्युनेटली अमृतांजन ब्रिज पाडलाय, तिथंच ट्रॅफिक जमलं होतं आणि तिकडेच बस अडकून राहिली होती. 12:30चा प्रयोग. फायनली आम्ही लोकांना पडद्याच्या बाहेर जाऊन अपील केलं की तुम्हाला जर तिकिटाचे पैसे परत घेऊन जायचं असेल तर जा, पण प्रयोग सुरू व्हायला किमान अजून 3 तास तरी लागतील, कारण अजूनही गाडी लोणावळ्यालाच आहे, अमृतांजन ब्रिजला अडकलेली आहे, सेट येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तिथेच बाजूला एक हॉटेल होतं, त्या हॉटेलचं टेबल, त्यांच्याकडे असलेल्या 2 खुर्च्या असं आणून तिथल्या तिथे सेट लावला. जे अंगावर कपडे होते, कारण पेट्या सगळ्या बसमध्ये होत्या, अंगावरच्या कपड्यांवरती त्यांना जाऊन सांगितलं की हा असा सेट लावलेला आहे, हे आमचे कपडे आहेत, बेसिक म्युझिक लागेल. म्युझिक का लाईटवाला कोणीतरी एकच आमच्या बरोबर होता, त्यामुळे म्हटलं की त्यातलं एकच काहीतरी ऑपरेट होईल, दुसरं ऑपरेट होणार नाही. तर तसा प्रयोग बघायचा आहे का? तर लोक त्यालाही तयार झाले होते की आम्हाला तरीही प्रयोग बघायचा आहे. आणि असं करताना दुपारी 3:30 वाजता प्रयोग सुरू झाला आणि फक्त 10 माणसं घरी गेली होती परत, बाकी हाऊसफुल शो होता. तर हे जे रसिकांचं प्रेम तुला मिळालेलं आहे, तर हे रसिकांचं प्रेम असंच तुला उदंड मिळत राहावं ही शुभेच्छा देतो. आणि
आता तुम्हाला सांगतो की पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये कोण असणार आहे याच्यासाठी जस्ट कीप गेसिंग. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय, टेक केअर. चवी चवीने खाणार त्याला अन्नपूर्णा देणार. कोणतीच चव बाकी राहणार नाही अशा मेजवानीचा आस्वाद घेऊन येत आहोत स्वाद. स्वरंग मराठीवर लवकरच.